कोल्हापूरच्या राजकारणात नवा चेहरा समोर आलाय। कोल्हापूरच्या लोकसभेसाठी एका तरुणाने उमेदवारी अर्ज भरलाय। निवडणुकीच्या रिंगणात उतरून या तरुणाने थेट शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांसह इतर काही उमेदवारांना आव्हान दिले। नागनाथ बेनके असं या तरुण उमेदवाराचं नाव आहे। नागनाथ बेनके हे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव येथील रहिवासी आहेत। निवडणुकीच्या रिंगणात उतरून कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा या तरुण उमेदवाराने बाळगली आहे। नागनाथ बेनके हे शेती सांभाळून MIDC मध्ये काम करतात। सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम मी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। आज सामान्य माणसाचे प्रत्येक ठिकाणी जायला तर फरफड होत असते आणि लोकशाहीचे कुठेतरी हरण होते। लोकशाही टिकवून सामान्य माणसाला न्याय, हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे। मी एक शेतकरीच आहे, MIDC कामगार आहे, तरीसुद्धा आम्ही सगळ्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतोय। कारण का सामान्य माणसाला आज फक्त गृहीत धरलं जाते की हे करावं, त्या करावं, हे करतो, ते करतो, नुसतं त्यांना बोललं जाते पण ते प्रत्यक्षात केलं जात नाही। त्यामुळं कुठंतरी सामान्य माणसाची फरफट होते आणि सामान्य माणसांचे प्रश्न हे मार्गी लागले जात नाही। मग त्यासाठी ह्या फेजमधनं गेलेला किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठंतरी होरपळलेला व्यक्ती आहे तो कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही हे पहिल्यांदाच आयुष्यात आमच्या हा पहिलाच निर्णय आम्ही हा लोकशाही लढवण्याचा, आम्ही लोकशाहीचा लढा हा जनतेच्या हक्कासाठी आम्ही हा उभा केलेला आहे। प्रचार कसा सुरू आहे? आम्ही लोकांना भेटतो, लोक आम्हाला येऊन भेटतात, आम्हाला आशीर्वाद म्हणून शुभेच्छा देतात, पाठिंबा देतात आणि जाताना आम्हाला आशीर्वादाचा 1 रुपया म्हणून पण देतात। म्हणजे एवढे मोठमोठे नेते आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना समोर जायला लागते, पण लोक आम्हाला येतात आणि पैसे जास्त द्यायला बघतात पण आम्ही नाही घेत। आशीर्वाद म्हणून फक्त त्यांच्याकडे 1 रुपया घेतोय। म्हणजे आशीर्वादाचा 1 रुपया ही मोहीम आमच्या इथं चालू आहे आणि सगळे शेतकरी वर्ग जे आमचे ते स्वतःहून आम्हाला 1 रुपये पाठवतात किंवा येऊन देतात, पाठिंबा देतात आणि मोठ्या प्रमाणात आमची चळवळ आता ही चालू आहे। लोकांना भेटत असाल या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सगळ्या राजकारणाबद्दल? लोकांचं काय मत झालेलं असं तुम्हाला वाटतंय? लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांची प्रतिक्रिया ती नवीन उमदा नेतृत्व येणं गरजेचं आहे। धडपडणारा व्यक्ती पाहिजे, प्रामाणिक व्यक्ती पाहिजे आणि आता तशी व्यक्ती ह्या राजकारणात टिकणं अशक्य झाले। त्यामुळे आम्ही हे धाडस केलेलं आहे। तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमचं गाव कोणतं सांगा, हे सगळं सांगा। माझं नाव नागनाथ पुंडलिक बेनके, राहणार दऱ्याचे वडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी शेतकरी आहे।